आज मला एक पेशंटचा फोन आला आणि त्या पेशंटने विचारले की मॅडम माझी पाठ दुखते आहे, याच्यासाठी काही आहे का? मी हो आहे, तुम्ही एकदा येऊन व्हिजिट करा, त्याच्यानंतर तुम्हाला काही औषधं आणि पंचकर्म थेरपी देता येतील असं बोलल्यावर तो पेशंट म्हणाला की मॅडम मला गोळ्या जास्त नको आहेत, मला गोळ्या खाऊन कंटाळा आलेला आहे, मला दुसरं काही असेल तर बघा. तर आयुर्वेदामध्ये पंचकर्म यासारखी चांगली दुसरी ट्रीटमेंट असू शकत नाही. त्यामुळे अशा पेशंटमध्ये जर का पंचकर्म, सर्वांगस्नेहन, स्वेदन, बस्ती, विद्धकर्म, अग्निकर्म, कटिबस्ती यासारख्या चिकित्सा केल्या तर या रुग्णामध्ये नक्कीच फायदा होईल. फक्त औषधांवर डिपेंड न राहता जर का पंचकर्म थेरपीचा त्याच्यासोबत जोड मिळाली तर अशा रुग्णांना नक्कीच फायदा होईल. बरेच रुग्ण पंचकर्म थेरपी सजेस्ट केल्यानंतर टाळतात, पण ते चुकीचं आहे. औषधांबरोबरच या पंचकर्म थेरपीने खूप चांगला फायदा झालेला दिसून येतो.